श्री स्वामी समर्थ. 19 जानेवारी म्हणजेच आजपासून ते 27 जानेवारीपर्यंत गुप्त नवरात्री चालू असणार आहे. प्रामुख्याने ही नवरात्री सार्वजनिक स्वरूपाने साजरी केली जात नाही, कारण हिला गुप्त नवरात्री म्हटलं जातं. जसे की चैत्र नवरात्र असेल किंवा शारदीय नवरात्र असेल, हे आपण आनंदाने उत्साहात साजरे करतो. तसेच ही गुप्त नवरात्री आपल्याला अशा प्रकारे साजरी करता येत नाही, कारण अर्थातच ही गुप्त नवरात्री आहे. गुप्त नवरात्री का आहे? तर प्रामुख्याने या कालावधीमध्ये माता काली, त्रिपुर सुंदरी माता किंवा तारा माता, देवीच्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपांचे इथे पूजन केले जाते किंवा देवीची साधना केली जाते. अर्थातच हे नवरात्र आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांसाठी नसून प्रामुख्याने जे तंत्र साधना करतात, जे महान तपस्वी असतात, त्यांच्यासाठी हे नवरात्र सांगितलेलं आहे. परंतु आपण या कालावधीमध्ये नक्की कोणती उपासना करावी? तर अर्थातच आपण देवीचे चरित्र असेल, सप्तशती ग्रंथ असेल, देवीचा जप असेल, तो जर आपण भक्तीने केला तर देवी भगवतीची आपल्यावर भरपूर कृपादृष्टी होते. प्रामुख्याने शत्रुपीडा नष्ट होते. आपल्या घरातील सर्व बाधा, पीडा निवारण होतात. देवी भगवतीच्या कृपाशीर्वादाने आपलं कल्याण होतं आणि प्रामुख्याने देवी भगवतीची आपल्यावर अखंड कृपादृष्टी होते. त्यामुळे या कालावधीमध्ये आपण फक्त दुर्गाचरित्र असेल, सप्तशती ग्रंथ असेल किंवा देवीचा जप असेल, तो आपण जर भक्तीने, श्रद्धेने केला तर देवी भगवती आपल्यावर भरपूर कृपादृष्टी करते. श्री स्वामी समर्थ.